ऍक्सिडेंट झालाय, काय करावं कळत नाही, तर अशा वेळेस काय करायचं हे सांगते. सगळ्यात आधी तर कंप्लेंट करणं मस्ट बी आहे. तुम्हाला कंप्लेंट करावंच लागणार आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनीला सांगणं हे सुद्धा अति गरजेचं आहे आणि तुम्हाला कळविणे, सगळ्यात आधी त्याला कळविणे हे सुद्धा जास्त गरजेचं आहे. तर स्टेप बाय स्टेप बघूयात की करायचं काय आहे. सगळ्यात आधी तर खूप गंभीर प्रकारचा जर ऍक्सिडेंट झालेला असेल, मृत्यू किंवा खूप मोठ्या प्रमाणाचा कोणता नुकसान जर होत असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला 108 म्हणजेच 108 वर तुम्हाला कॉल करायचा आहे. त्याच्यानंतर पोलिसांना तुम्हाला कळवावं लागेल. एफ-आय-आर करणं मस्ट बी आहे. एफ-आय-आर कशी करायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलोच आहोत. तरी सुद्धा थोडक्यात सांगते, एफ-आय-आर करण्यासाठी तुम्हाला ऍक्सिडेंटच्या केसमध्ये वेळ, दिनांक, ठिकाण आणि गाडी नंबर, सो गाडी होती, ही गाडी होती. तर ते क्लिअर कर तुम्हाला ह्या 4 गोष्टी एफ-आय-आर मध्ये घ्यावेच लागतील. तसेच एफ-आय-आर तुम्ही क्लेम केल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म असतो. तो फॉर्म फिलअप करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला पाठवून द्यावा लागत असतो. या 2 गोष्टी जर केल्या तर ऍक्सिडेंट झालेला जो कोणी व्यक्ती आहे त्याला परिपूर्णपणे बेनिफिट भेटत असतो. अशा चांगल्या माहितीकरिता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.